सर्व मान्यवर, तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखतात आणि मी बोलताना साधारणपणे स्पॉन्टेनियस बोलतो, पण आज मी थोडे नोट्स काढून बोलणार आहे. नोट्स आहेत माझ्याकडे, त्यामुळे नेहमीप्रमाणे मी नाही बोलणार, थोडासा त्याच्यामध्ये तुटकपणा असेल. मी अगळ पगळ बोलणार आहे. म्हणजे मी ना गांधींचा वकील आहे, ना मी गांधींचा अभ्यासक आहे, अकॅडमिशियन आहे. मी एक सामान्य माणूस आणि माझी गांधींची कशी ओळख झाली ह्याच्याविषयी सांगणार आहे. पण हे सांगण्याच्या आधी इथं आमच्याकडे फातर्पेकर मॅडम आहे, त्यांची मी विशेष ओळख याच्यासाठी सांगेन की गांधी जेव्हा सावंतवाडी 1 महिना सावंतवाडी संस्थांमध्ये राहायला आले होते, तेव्हा त्यांचे डॉक्टर म्हणून फातर्पेकर मॅडमचे वडील भाऊ पुरळेकर त्यांना म्हणायचे, ते त्यांचे डॉक्टर होते. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जिच्या वडिलांनी डॉक्टर गांधीजींना तपासलेला आहे. त्यामुळे हा एक माझ्यासाठी चांगला योग आहे. तसं तर मॅडमच्या घरी म्हणजे माझं नातं त्यांच्याशी आई मुलासारखं आहे, त्यामुळे मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जातो. तुम्ही इथं जमलेले सगळे जे मंडळी आहात ते मला ओळखतात, त्याच्यापैकी बरेच जणांना मी विक्षिप्त आहे ही माहिती आहे. मग अशी ओळखीची सत्र चालू होतं, म्हणजे काय ओळख करून द्यायची, तर पडळकरांशी मी बोलत होतो तेव्हा सायकॅट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट ह्याच्यामध्ये फरक आहे. मनोविकार तज्ञ, त्यांनी जरी मानसोपचार तज्ञ म्हटले तरी मी मनोविकार तज्ञ आहे, आणि त्यामुळे औषधं देणं आणि शॉक देणं हे माझं वैशिष्ट्य आहे. तर ते म्हणाले हे लोकांना शॉक देणारे माणूस आहे. तर होईल कदाचित. तसं बघितलं तर विनोबांना तुम्ही वाचलेलं असेल तर विनोबा स्वतःविषयी दगलबाज म्हणायचे. त्यामुळे माझाही विचार तुम्हाला आज असेल आहे तो उद्या असेल असं नाही. सध्या मी अद्वैत वेदांती आहे, माझ्यापासून अद्वैत वेदांत, उद्या मी विशिष्ट अद्वैत सुद्धा असेल. पण हे सगळं मी तुमच्याशी शेअर जे करतो ते ह्याच्यासाठी की माणूस हा कुठच्याही ह्याच्यामध्ये चाकोरीमध्ये अडकलेला नसतो. तो विचाराने ओपन असावा असं मला वाटतं. मला असं वाटतं की माणसाने समृद्धपणे सगळ्या बाजूने जगावं, आणि ते करत असताना तुमचे व्ह्यू काही तयार होतात, व्ह्यू बदलतात, आणि ते बदलण्यासाठी सुद्धा नेहमी जागा ठेवावी. गांधींचा विचार करत असताना सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात जे आहे ते गांधी म्हणजे एक सत्याग्रही होते. त्यांनी सत्याग्रहाचं शस्त्र शोधून काढलं, त्यांनी स्वातंत्र्य लढा चालवला. पण मी आणि त्याच्यासाठी म्हणून अनेक लोक असे म्हणतात की त्याने स्ट्रॅटेजी त्यांनी बरोबर आखली, त्यांना भारतीय लोकांची नस बरोबर माहिती होती, म्हणून त्याने धार्मिक पद्धतीत ते बोलत होते. मी या मताशी सहमत नाही. गांधी हा प्रामाणिक माणूस होता, हे मला असं वाटतं. मनापासून जे वाटतं ते करणारा माणूस होता. तो माणूस आस्तिकता, त्यांची आस्तिकता ही त्यांची स्ट्रॅटेजी नव्हती. त्यांना स्वतःला खरंच वाटत होतं, आणि म्हणून प्रार्थना, रामनाम, ध्यान या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या. आणि मला असं वाटतं की त्यांचा जो सारांश मला कळला, माझं इंटरप्रिटेशन कदाचित चुकीचं असेल, मी एक देवाच्या शोधात असलेला सामान्य माणूस आहे, ही त्यांची व्याख्या होती स्वतःच्या संदर्भात. आणि मला असं वाटतं की ह्याच दृष्टिकोनातून त्यांच्याकडे आपण बघावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत, पण त्या मोक्षाच्या मार्गामधल्या गोष्टी आहेत असं ते म्हणत होते. आणि म्हणून ते असं म्हणत होते की ईशावास्य उपनिषदाचा पहिला जो श्लोक आहे, ईशावास्य निदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत्येन तत्तेन वंदिता मावृत कस्यचित् गणः, हा एकच श्लोक जरी शिल्लक राहिला तरी अख्खा हिंदू धर्म शिल्लक राहतो असं म्हणणारा हा माणूस. वैष्णव जनतो तेणे कलिये, हे गांधीजींचं नाही, हे नरसिंह मेहता, संत नरसिंह मेहतांची हे आहे, भजन आहे. ते मानणारा, त्याच्यामधला गाभा मानणारा असा हा माणूस होता. आणि त्यामुळे अशा माणसाच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. आणि मी जे काही सगळं मांडले ते ह्या दृष्टिकोनातून मांडले. आता थोडीशी माझी ओळख करून देताना, सायकॅट्रिस्ट म्हणून सांगितलं, माझ्याकडे बघून मी डॉक्टर आहे असं वाटत नाही, ते काय वाटण्याची गरज नाही. खरंच आहे, मी एमबीबीएस केलंय. पण मी त्याच्या पलीकडचं सांगेन. परवाच मी एका ठिकाणी गेलो होतो, आणि तिथून माझी ओळख सांगताना त्यांनी माझी जी ओळख सांगितल्यानंतर सांगितलं की मी एक वेगळा माणूस आहे. आज वय वर्ष 50 आहे, प्रॅक्टिसला जवळजवळ 22-23 वर्ष झाली, पण मी एसटीने प्रवास करणारा डॉक्टर. जास्तीत जास्त बाईकने फिरतो, पण माझी 4 चाकी गाडी नाही. मी
अशा घरात राहतो जे माझ्या पणजोबाने बांधलं होतं, मातीचं घर आहे. मी सर्वसाधारणपणे माझी मिळकत ही ऍव्हरेज महिन्याला 15,000 झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भागवता आलं पाहिजे, अशा प्रकारे मी प्रयत्न करून जगतो. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत पहिल्यांदा शिकली, आता तिथल्या हायस्कूलमध्ये शिकते. हे मी याच्यासाठी सांगतो की मी बोलत असताना मी काही जे प्रयोग केले, कारण हे जे काही मी आहे हे माझे प्रयोग आहेत आणि मला असं वाटतं या प्रयोगामध्ये कुठेतरी गांधी त्याच्या बॅकग्राऊंडला आहे. मी परत सांगतो की मी गांधीवादी असं नाही, पण गांधींच्या मधले जे प्रयोग मला वाटले महत्वाचे. माणसाने सामान्यपणे जगायला पाहिजे, जसं जगायला पाहिजे असं वाटलं तसं मी जगण्याचा प्रयत्न करणारा माणूस. आणखी एक ओळख मी सांगेन, मी कधीच दारूची चव न घेतलेला माणूस आहे. हे मी मुद्दाम सांगतो, कारण असं माणूस मिळणं अलीकडे खूप कठीण झालंय, त्याने कधीच आयुष्यात चव घेतली नाही. आणि हे याच्याही साठी सांगतो की मी सायकॅट्रिस्ट म्हणून सांगतो की आपल्यापैकी साधारणपणे 120 लोकांच्या मध्ये हा आजार असतो की त्यांनी एकदा दारू प्याली की त्यांना पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटते. आणि मग तो माणूस डॉक्टर असू दे, मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणारा डॉक्टर असू दे, किंवा तो न्यायाधीश असू दे, तो अल्कोहोल डिपेंडन्स सिंड्रोमचा पेशंट असेल तर तो रसातळाला पोहोचतो. आणि त्यामुळे मी हा एक प्रचार नेहमी करत आलो. माझे मित्र त्याच्याशी किंमत म्हणजे इव्हन डॉक्टर टायटोंडे सुद्धा मला सांगायचे जागतिक आरोग्य संघटनेचे की पिऊच नको असं तू म्हणू नको. पण माझं असं म्हणणं आहे की लोकांनी दारूची चवच घेऊ नये आणि चव नाही घेतलंय तर तुम्ही वाचा. तुम्ही सगळे ज्या ज्या भागातून आला, सर्वसाधारणपणे खेडेगावातून आलेले असाल, माझ्यासारख्या गोव्यातल्या भागातून फार कमी लोक असाल आणि तुमच्या आजूबाजूला तुम्हाला पुरुष बेवडे दिसतात. बायका बेवड्या दिसल्या नाही. समतेच्या नावाखाली हे नको सुरू करूया. आपण उलट करूया की जर दारू पिण्याचं पुरुषांनी पण बंद केलं तर ते अधिक चांगलं. हे माझ्यापर्यंत कसं पोचलं त्याच्यासाठी एक थोडीशी माझ्या कुटुंबाची ओळख, म्हणजे माझ्यासाठी थोडंसं सोपं झालं. मी लहानपणापासून गांधी ऐकत आलो, बघत आलो, कारण माझ्या घरातल्या बाहेरच्या खोलीमध्ये काही फोटो होते. त्याच्यामध्ये गांधींचा एक फोटो होता, नेहरूंचा एक फोटो होता, लोकमान्य टिळकांचा एक फोटो होता, सरदार पटेलांचा एक फोटो होता, विवेकानंदांचा फोटो होता आणि मातीच्या 2 मूर्त्या होत्या ज्या अजूनही आहेत. एक सुभाष बाबू आणि एक नेहरू असं एकत्र फ्रेम मध्ये केलेल्या अशा त्या मूर्त्या होत्या. हे मी बघत, त्यामुळे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही तेव्हा मला गांधी पहिल्यांदा सांगण्यात आले, पण हे घरातून मी ऐकलं. नंतर वाढत असताना काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या की त्याच्यामध्ये मला असं कळलं की फैजपूर काँग्रेसला माझे पणजोबा काशीनाथ लक्ष्मण पाटकर हे प्रतिनिधी म्हणून त्या भागातून गेले होते. माझे दुसरे पणजोबा म्हणजे माझ्या बाबांच्या आईचे वडील आना ठाकूर म्हणून ते महापणचे, त्यांना वेगवेगळ्या वेंगुर्ल्यात कोणाकोणाच्या पेढीवरती कारकून म्हणून काम करायचे, वेगवेगळ्या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायचे आणि त्यामुळे त्यांना एकूण जे 3-4 वेळा शिक्षा झाली ती 4.5 वर्ष ते शिक्षा त्यांनी भोगलेली होती. आणि ते नेहमी खादी वापरायचे मला आठवतं. आणि आजीचं ज्यावेळी 17व्या वर्षी लग्न झालं तेव्हा आजी जी साडी नेसून लग्नासाठी उभी राहिली होती ती त्यांनी काढलेल्या स्वतःची. त्यामुळे माझ्यासाठी हे एक थोडस इमोशनल अशा गोष्टी होत्या. माझे जे आजोबा, बाबांचे वडील, ते पण 42च्या लढ्यामध्ये सहभागी होते आणि त्यांना त्यावेळी ब्रिटिश सरकारने 1 वर्षाची शिक्षा दिली होती आणि त्यामध्ये रत्नागिरीच्या जेलमध्ये राहणं लागलं. हा एक ह्या गोष्टी मी ऐकत मोठा झालो. आणि त्याचबरोबर आणखी 2 गोष्टी ऐकल्या की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावंतवाडीला लगेच नाही स्वातंत्र्य मिळालं. सावंतवाडी संस्थानने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय प्रजासत्ताकामध्ये त्यांना सामील व्हायचं नव्हतं आणि त्यावेळची जी राणी होती तिने ते स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यावेळी मेध शिरोडकर नावाचे एक व्यक्ती होते ज्यांचं वैनते हे साप्ताहिक आहे, प्रवीण बांदेकर त्याचे आता संपादक आहेत. त्या साप्ताहिकाचे जे सुरुवातीचे संपादक मेध शिरोडकर, त्यांनी त्या लढ्याचं नेतृत्व केलं होतं आणि प्रजा परिषदेचा तो मोठा लढा झाला होता. आणि त्या प्रजा परिषदेमध्ये माझं कुटुंब सामील होतं. आणि त्यामुळे मी लहानपणी हे ऐकलं होतं की ज्यावेळी तसल चालू होतं, दरबार समर्थक गट आणि प्रजा परिषदेचा गट, त्यावेळी आमच्या घराला आग लावून दिल्या जाण्याच्या शक्यता होत्या दरबार समर्थक गटाकडून.
असं ते वातावरण होतं. ह्या गोष्टी नाही ऐकल्या. नंतर पत्रादेवीचा जो सत्याग्रह झाला गोवा मुक्तीसाठी आणि तिथं लोक शहीद झाले त्याच्याविषयी सातत्याने मी ऐकत आलो. आझाद गोवंतर दलाची माणसं की अंडरग्राऊंड काम गोव्यामध्ये करायचे गोवा मुक्तीसाठी, त्यांच्या चौकी ते बांध्यात किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहायचे हे मला माहिती होतं. नंतर मला आमच्या शेतामध्ये एक एक भाग असा होता की ज्याला मला त्यावेळी कळायचं नाही, हे भूधनाला दिलंय असं मला सांगायचं. आणि भूदान चळवळीसाठी विनोबा भावे, नंतर कळलं विनोबा भावेंनी जी 20 वर्ष पदयात्रा केली त्याच्यामध्ये ते बांद्यात पण आले होते आणि त्या भूदान चळवळीमध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याचा माझ्या कुटुंबाने योगदान त्यांना मिळालं, त्यांना भाग्य ते मी म्हणेन. आणि त्यावेळी सांगितलेली मला गोष्ट आठवते की लोक कशी होती त्यावेळी भारावलेली. विनोबा जेव्हा बांद्यात आले, सोमवारचा दिवस होता. सोमवार हा बांद्याचा मार्केट आणि त्या दिवशी एक तिथं ना एक साई मंदिर आहे. तुम्ही जर बांद्यामध्ये आळीत गेला तर तिथं एक साई मठ किंवा काही असं म्हणतात केसरकरांच्या कुटुंबाचा तो आहे. तर बाप्पा केसरकर म्हणून एक व्यापारी होते. त्याने सोमवारच्या दिवशी जी काही त्यांची गल्ल्यामध्ये जमा झालेली रक्कम होती ती विनोबांच्या वरती ओवाळून टाकली. अशी सामान्य माणसं या लोकांच्या वरती प्रेम करणारी हे मी ऐकत मोठा झालो. आणि त्याच्यानंतर मला आठवतं की आणीबाणीच्या याच्यानंतर माझ्या घरामध्ये लहान असताना सतत चर्चा मी ऐकत आलो. आजोबा, बाबा, काका हे सगळे मोठ्या मोठ्याने चर्चा करायचे आणि पॉलिटिकल चर्चा. संध्याकाळी सगळे 7च्या दरम्यान आले तर 7 ते 8:30 9 पर्यंत जेवणापर्यंत चर्चा चालायची. आणि मला गंमत वाटते, तुमच्यापैकी अनेकांना माहिती असते की माझे आजोबा शेवटच्या काळामध्ये जनता दलाचं काम करायचे. ते पूर्वी काँग्रेसचे होते, पण इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्यानंतर हे चुकीचं केलं म्हणून आणीबाणी उठल्यानंतर ते जनता पक्षामध्ये गेले आणि शेवटपर्यंत ते जनता दलाचे कार्यकर्ते म्हणून राहिले. पण तुम्हाला गंमत सांगेन, माझी आजी मात्र काँग्रेसचीच वोटर होती. माझे पणजोबा पण काँग्रेसचे वोटर होते, पण माझे पणजोबा मी 10वीत असताना वारले, ते अण्णा ठाकूर म्हणून सांगतो. आणि आजीने टोमणा मारल्याचं मला आठवतं आजोबांना, तुम्ही बदलला तरी आम्ही बदलतो नाही म्हणून. हे माझ्यासाठी गमतीशीर होतं आणि आमच्या एकाच घरामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही रिटर्न्स मिळवण्यासाठी नव्हतं. म्हणजे जेव्हा मी आता हे सगळं बघतो, आताचं राजकारण बघतो, तेव्हा आमच्या घरामध्ये झालेले मतभेद आणि त्याच्यातून झालेले 2 भाग, एक पक्षाचं वडील एका पक्षाचं काम करतात, बाबा एका पक्षाचं काम करतात असं वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये स्वतःचे इंटरेस्ट काय नाही हे मी बघितलेला बघत मोठा झाला. असं जरी असलं तरी शाळेत शिकत असताना आम्हाला जे शिकवलं गेलं त्याच्यामध्ये गांधी फार बोर आहे असं मला वाटायला लागलं. चंपूच वाटायचे मला ते. आणि ते इतकं पाठ करायला आणि इतकं कंटाळवाणं होतं की मला घरात मानतात म्हणून मानायचं. आणि सर्वसाधारणपणे असंच असतं की घरात ज्यांना म्हणतात आपण देवापासून सगळ्याच गोष्टी ज्या काही मानतो ते घरातले लोक आदर देतात म्हणून मानतो. मनापासून आपण जर तपासायला लागलो, मध्ये बोलायला लागलो, बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नसतात. गांधींच्या विषयी आदर होता, पण तो माझ्या वडिलांना आदर त्यांच्याविषयी वाटतो म्हणून माझ्या मनात होता, आजोबांना वाटतो म्हणून माझ्या मनात होता, पण तो माझ्या मनातला आदर होता. लोक मुलं काही वेळा आर्ग्यू पण करायचे, कोणतरी तर टाकल्या म्हणायचं, आणखी काय काय म्हणायचं. मला राग यायचा कारण घरातून त्यांच्याविषयी आदर होता. पण जसं जसं मी हायर सेकंडरीत गेलो, मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायला लागले, गांधींच्या विषयी प्रश्न निर्माण व्हायला लागले. लोक प्रश्न विचारायला लागले ज्यांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. आणि त्याच्यामध्ये मी ती उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. सर्वसाधारणपणे एखादा सो कॉल्ड स्कॉलर मुलगा काय करतो, आपलं करिअरच्या दृष्टिकोनातून बघतो. मी मेडिसिनला ऍडमिशन घेतली तेव्हा 11वी 12वीला पीसीपी मध्ये मार्क कसे मिळतील, मेडिकलची ऍडमिशन कशी होईल हेच माझ्या डोक्यात होतं. मी ऍडमिशन घेतली, गेलो, मग मेडिसिन कसं पूर्ण करायचं हा विचार होता. मला आठवतं सेकंड एमबीबीएस ला असताना बाबा माझ्या बरोबर आले होते परीक्षेच्या काळामध्ये माझ्यासोबत आहे. आणि त्यावेळी ते येताना सत्याचे प्रयोग घेऊन आले. त्यांचा वेळ झाला आणि मला असं व्हायचं की परीक्षेच्या काळामध्ये मला बऱ्याच वेळा कंटाळा यायचा. तेच किती वाचणार. आणि मग त्या काळामध्ये मी पहिल्यांदा सेकंड एमबीबीएसच्या परीक्षेच्या काळामध्ये सत्याचे प्रयोग पहिल्यांदा वाचून काढले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला जेवढा बोर म्हणून हा शिकवला किंवा बोर पद्धतीने शिकवला, इतका बोर माणूस नव्हता, भलताच इंटरेस्टिंग माणूस होता. आणि हा माणूस आपल्यासारखाच होता, साधा माणूस. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही जर वेगवेगळ्या मोठ्या लोकांची चरित्र वाचली
तर ते कसे हुशार होते लहानपणापासून, आणि संस्कृत आणि काय गणित ह्या दोन विषयामध्ये ते तज्ञ कसे होते हे सांगितलं जातं, आणि त्याचं दडपण येतं, आणि आपण तसे नाही असं वाटायला लागतं. गांधी वाचताना मला पहिल्यांदा लक्षात आलं, हा आपल्यासारखाच माणूस होता, हा आपल्यासारखाच विचार करणारा माणूस होता, साधा माणूस होता, फक्त प्रामाणिक माणूस. जे आपल्याला पटेल त्याचा प्रयोग करून बघायचा, तो प्रयोग जमला तर ठीक आहे, तर तो मग त्याचा प्रचार करायचा, पण जे जे पटेल ते करायचं. आणि त्यात हे सांगत असताना त्या माणसाने प्रामाणिकपणे सांगितलं, ज्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी सुद्धा आज सुद्धा मी डेअरिंग करणार नाही, प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करायचा, त्या माणसाने ते प्रामाणिकपणे सांगितलं, आणि त्यामुळे मला तो माणूस खूप भावला. पहिल्या याच्यामध्ये माणूस म्हणून धावला, परत मी सांगतो, भक्त नाही झालो, माणूस म्हणून धावला, आणि मला पुन्हा वाचावं असं वाटतं. मग मी परत सुट्टीमध्ये वेळ काढून मुद्दाम गांधींचे सत्याचे प्रयोग वाचून काढले, वेळ काढून वाचून काढलं. त्याच्यानंतर त्यांनी जे संदर्भ दिले होते, हिंद स्वराज्याचा संदर्भ होता, मग हिंद स्वराज्य मिळून वाचून काढलं. मग त्याच्यानंतर सर्वोदय अंटू दिस लास्ट हे पुस्तक होतं, ते कुठून ना कुठून गांधी सर्वोदय मंडळ आहे तिथून जाऊन ते पुस्तक मिळून ते वाचलं. माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात मी गांधी वाचले, आणि दरम्यानच्या काळात इथंच मला असं वाटतं की मी थर्ड MBBS ला वगैरे असेल, इथं राष्ट्र सेवा दलाचं एक अधिवेशन झालं 94-95च्या आसपास, आणि चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी त्याला आले, आणि त्या प्रोग्रामला मी इथं आता जसं विद्यार्थी आहे तसाच आलो होतो, आणि ते बोलताना असं म्हणून गेले की खादी हे आजच्या काळात, म्हणजे ते म्हणाले की मी मनमोहन सिंग त्यावेळी अर्थमंत्री होते यांच्या काळामध्ये, नरसिंहरावांच्या, आणि ते म्हणाले की मनमोहन सिंगांना सुद्धा मी विचारलं खादी इतकं काम देणारा दुसरा कोणता व्यवसाय आहे, आणि मनमोहन सिंग सुद्धा त्याच्यावरती उत्तर देऊ शकले नाही, आणि म्हणून त्यांनी खादी वापरा असं ते आवाहन होतं. आणि त्याच्यानंतर मी मेडिकल कॉलेजचं शेवटचं वर्ष, इंटर्नशिप, माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PM केला मी, त्याची 2 वर्ष मी खादीच वापरत होते, म्हणजे इव्हन नंतर सुद्धा काही वर्ष मी खादी वापरत होतो. फक्त एक गोष्ट झाली, मी सांगितलं ना मी बदलत असतो, तर एकदा जयवंत मटकर आले होते, तुम्ही ओळखत असा काही लोक जयवंत मटकरना, आणि जयवंत मटकर असं म्हणाले की आम्ही लोकांना खादीसाठी बोलवतो सूट टाकायला आणि हे करायला, पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले तर ते तिकडे जातात. तू म्हटलं जाणारच ते, ह्याचा अर्थ खादीला माझा नफा होतो काय? मग मला असं वाटायला की माझ्यासाठी लोक खादी करायला त्यांनी कमी पैशात काम करावं, हे कुठेतरी काहीतरी चुकतंय, आणि त्यामुळे त्या वेळापासून मी खादी, मग ठीक आहे जे मिळते ते कपडे घालायचे असं सुरू केलं. ते काही फारसं बरोबर होतं, डेप्थ मध्ये जाऊन केलं होतं अशी मला आज नाही, पण मला त्याच्यानंतर कॅज्युअलीच मी हे करायचो. आणि खादीचा हे असं व्हायचा, साधे कपडे आणि खादी कपडे ह्याच्यामध्ये जर तुम्ही खादीचे 2 असे वापरले तर वर्षभरानंतर हे फाटतात. अल्टरनेट डे वापरले, कारण तो मी प्रयोग केला, आणि तुम्ही टेरिकॉट वगैरे अशी नेहमीची टी-शर्ट वापरली तर ती 10-15 वर्ष तशी चालतात, म्हणजे ती येतात. तो एक मला इकॉनॉमी एक हे दिसला. हे वाचत असताना किंवा गांधींच्या विषयी बोलत असताना आणखी एक गोष्ट माझ्या मनात तारलं चालली, आणि ती म्हणजे माझ्या घरातल्या ज्या गोष्टी होत्या सांगितल्या गेल्या होत्या त्यांचं पुनरावलोकन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गमतीची एक गोष्ट आहे. मी मगाशी उल्लेख केला, आबा वालावलकर म्हणून मी उल्लेख केला, किंवा तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असतील ते स्वातंत्र्य सैनिक होते. आबा वालावलकर हे ह्या भागातले खूप मोठे तसे वेंगुर्ल्यातले स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे कुडाळमध्ये राहायचे. तर त्यांचे जे चिरंजीव भैयासाहेब वालावलकर ते 42च्या लढ्यामध्ये तुरुंगामध्ये होते, आणि माझे आजोबा बाबा पटकर त्यांना म्हणायचे, लक्ष्मण पटकर, तेही 42च्या लढ्यामध्ये तुरुंगामध्ये होते. 6 महिने झाल्यानंतर माझ्या पणजोबांना असं वाटलं की आता दंड भरावा आणि आपल्या मुलाला घरी यावं. पण आबांचं मुलं म्हणजे ते भैया वालावलकर आणि माझे आजोबा हे चांगले मित्र असल्यामुळे माझ्या पणजोबांनी त्यांना पण दंड भरून, त्यांचाही दंड भरून त्यांना सोडवून आणला आणि दोघांना घरी आणला. ते त्यांच्या घरी घरी आणलं. काही दिवसानंतर त्यांना आबा मला वाटतं तुरुंगात होते, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी असेल, आबा वालावलकर आमच्या घरी आले. कशासाठी घरी आले? भांडायला घरी आले. भांडण काय होतं? तुम्ही तुमच्या मुलाला सोडवलं, तुमच्या मुलाला झेपत नसेल, तुम्हाला झेपत नसेल, माझ्या मुलाला का सोडवून आणलं? माझ्या मुलासाठी दंड का? हे वेगळं आहे ना काहीतरी. असा विचार करणार माणूस नाही, माणूस उलटा विचार करतो ना,
तुम्ही तुम्ही सोडला नाकाकडे ठेवला असं विचार करतो. आणि इथं हा माणूस काढायला आला की माझ्या मुलं गेलं होतं ना तुरुंगात, आजारी पडला तर मेला असतं तुरुंगात. माणूस कशा प्रकारे विचार करत होतो हे कुठेतरी माझ्या मनात, माझ्या बॅकग्राऊंडला चालू होतं. आणि त्यामुळे मी पॅरलल शोधत होतो की ही माणसं गांधींच्या जीवनात आणि गांधींचे अनुयायी जे माझ्या जवळपास आहेत ते कशा प्रकारे विचार. त्या आबाने सांगितलेली आणखी एक गोष्ट सांगतो. त्याचा डायरेक्ट संबंध नाही, पण ती गंमत आहे, विसंगती पण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याकडे एक माणूस आबावाला आबानो, तुम्ही स्वातंत्र्य मिळवला पण काय उपयोग हो, भ्रष्टाचार असा कसोच आहे. आबा म्हणाले हो काय सांगू, ते गप्प. वर्षभरानंतर तो माणूस परत त्याच्या हे सांगत पेटी घेऊन गेला त्यांच्या मुलाला चपराशाची कुठेतरी नोकरी लागली. आणि ते म्हणाले की पगार तसं कमीच असा पण चहा पाण्याचा बरा मिळतो. येथे लक्षात सापेक्ष असतात आपले नीती नियम, ते सापेक्ष असतात. भ्रष्टाचाराचा प्रॉब्लेम सुद्धा सापेक्ष असतो. जोपर्यंत आपण त्याच्या बेनिफिशियरी नसतो तोपर्यंत आपल्याला तो प्रॉब्लेम वाटतो. नंतर मला आठवतं, मी मगाशी माझ्या आजीच्या वडिलांचा उल्लेख केला की जे 4.5 वर्ष तुरुंगामध्ये होते वेगवेगळ्या ठिकाणी. तर ते काही काळ एक जवळजवळ 10 वर्ष ते बांदे गावात म्हणजे आमच्या गावात राहायला होते. आणि त्यांची पिठाची चक्की होती, त्याच्यावर तो त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन. आणि ते तिथं पंच म्हणून निवडून आलं, बांदे ग्रामपंचायतीतले ते पंच. आणि ते पंच असतानाची गोष्ट की, आणि ही गोष्ट मला कोणी सांगितली, माझे केस कापणाऱ्या न्हाव्याने मला सांगितली की तुमच्या पंचवटीची गोष्ट सांगते. आणि झालं असं की तो ते ज्याने जो माझे केस कापत होता त्यांचं घर आणि त्यांच्या शेताचं यांच्यामध्ये एक वाद होता की एकाच्या सांडपाणी एकाच्या जे बोरीचं सांडपाणी आहे ते दुसऱ्याच्या अंगणात येतं. आणि म्हणून ते वाद घेऊन पंचायतीत गेले. माझे पणजोबा तिथं होते, ते अंगाठापूर होते. ते म्हणाले चला बघूया. ते बघायला गेले, तिथं बघितलं त्यांनी आणि हे तावातावाने दोन्ही बाजूने सांगतायत. ते बघितलं आणि ते म्हणाले खोरा घेऊन ये. खोरा आणलं आणि आनंद स्वतः ती जे त्यांच्या भेटत होतं ते पाणी सारखं करायला सुरुवात केली. आनंद तुम्ही काय हात लावतात आमच्या ह्याचा, तुमका जमात नाही मग तुम्ही इलाज मला तक्रार घेऊन मग तुम्ही करून दे. आता हे प्रश्न सोडवण्याची पद्धत ही गांधीवादी पद्धत आहे ना. म्हणजे मी ते कोणतं दत्त संजय दत्ताचे सिनेमा बघून नाही गांधी काय म्हणतात त्याला गांधीगिरी शिकलो. माझ्या पंडितांनी असं केलं होतं की मला तिसऱ्या माणसाकडून कळलं जो त्याच्यापैकी एक पार्टी होता त्याच्याकडून कळलं. आणि तो म्हणाला आताचे लोक कशा प्रकारे वाचवत होतात. हा जो प्रभाव आहे ना, साधा विचार करा की पूर्वी समाजामध्ये बरीच माणसं चांगली होती, बरीच माणसं स्वतःच्या पलीकडे विचार करणारी होती. आणि आता तसं स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणं हे कमी होत चाललेलं आहे. आणि अशा वेळी मला असं वाटतं की गांधींचा विचार, ह्या सगळ्याच लोकांचा विचार हे करणं आणि त्याचं चिंतन करणं आणि ते वर्तनामध्ये कुठे आपण आणू शकू याचा विचार करणं आवश्यक आहे. काही गोष्टी आपण शेअर करताना सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे अप्पासाहेब पटवर्धन तुम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणजे ज्यांनी गांधींच्या चरित्राचं मराठीमध्ये अनुवाद केला ते अप्पासाहेब पटवर्धन. गोपुरीला त्यांचा आश्रम आहे. ते स्वतः मेलेल्या गुरांची कातडी हे करून चांबड तयार करणं हे करायचे, संडास साफ करायचे. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, मी माझ्या डोळ्याने त्यांना सार्वजनिक संडास साफ करताना बघितलंय. बांद्यामध्ये एक लोकेशन आहे तिथं ते टोपलीचे संडास होते पूर्वी आणि बाबांनी मला दाखवलं इथं त्यांनी संडास साफ केले होते. मग अशी अस्पृश्यतेचा मुद्दा, जातीचा मुद्दा होता. तर गांधींनी काही लोकांना म्हणजे जे अनटचेबलचे व्यवसाय आहेत ते तुम्ही केले पाहिजेत आणि म्हणून पटवर्धन ते करत होते. आणि तेच त्यांनी बाबांनी मला सांगितलं. आणि ही गोष्ट मी माझ्या मुलीला सांगितली. माझी मुलगी लहान आहे, आता 7वीत आहे. तर एक 4-5 वर्षापूर्वी जेव्हा ती 3री-4थीत होती, प्रायमरी स्कूलमध्ये जात होती आणि एक दिवस सकाळी मी तिला आणायला जातो आणि आणायला गेल्यानंतर माझं पहिल्यांदा तिला प्रश्न, आज काय शिकवलं? ते म्हणजे बाबा आज आम्ही मजा केली, आम्ही आज संडास साफ केला. आता हे जे आहे ना हे कुठून आलं? आणि त्यावेळी ते सांगत असं ती म्हणाली, तू सांगितलं नव्हतं का ते कोणीतरी होते त्यांनी संडास साफ केले होते, तसलं मी केला. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींना रेकग्नाइज करायला लागता तेव्हा छोट्या मुलांना सुद्धा तो संस्कार होतो ना. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण बोलत नाही आहोत. म्हणजे मी सांगेन की
ह्या अशा सारख्या प्रोग्राम हे याच्यासाठी आवश्यक आहेत की हे जे संचित आहे, सामूहिक संचित आहे, गांधी या व्यक्तिविषयी नाही, हे आपल्या एका समाजाचं संचित आहे. ते संचित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं मला वाटतं की हे हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बोललं पाहिजे. एकच तुमच्यापैकी जे कोण मराठीचे जाणकार असेल त्यांना माहिती आहे, किंवा तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्हाला चिवकाऊची गोष्ट माहिती आहे ना? चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. ही गोष्ट आम्हाला आमच्या आईने सांगितली, आईला आजीने सांगितली, आजीला पणजीने सांगितली. पण ही गोष्ट सर्वसाधारणपणे 800 ते 1000 वर्ष चालू आहे. लीळा चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्यामुळे ती कदाचित त्याच्या अगोदरची पण असू शकेल. तुम्हाला काय वाटतं, आणखी 2 पिढ्यानंतर ही गोष्ट राहील? नाही राहणार. याचा अर्थ आम्ही देशप्रेमी आहोत ना. जर लोकांना माहिती नसेल तर आम्ही बोलण्याचं बंद केलेलं आहे. मॅच्युअर वेगवेगळे असतील, आम्ही इतके व्यस्त झालेलो आहोत. कारण कोणालाही तुम्ही विचारा, तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवतात, ते पर्चेसिंग पॉवर वाढवण्याचं शिकवतात ना, त्याच्या पलीकडे काय शिकवतात. खरं तर आपण हिपोक्रेसीमध्ये जगतो का काय मला कधी कळत नाही. म्हणजे आता मी विक्षिप्त आहे, त्यामुळे विक्षिप्तपणा हा मी काय बोलेल ते सोडून. मी गांधी भवन मध्ये पुण्याला मला बोलायला बोलवलं होतं आणि जे कोण बोलणारे होते ते म्हणाले की आम्ही तुम्हाला विमानाचं तिकीट देऊ. म्हटलं गांधींच्या भवनामधून बोलताय ना तुम्ही, असं माझा विक्षिप्तपणा कधीतरी उघडून येतो, तो प्रॉब्लेमॅटिक पण होतो काही लोकांना. हे मला, मी जसं म्हटलं की माझ्या घरातल्या काही लोकांशी लिंक होत होतं, तसं मला हे गांधी वाचत असताना पुन्हा विचार माझ्या डोक्यात येत होता, तो म्हणजे मी लहानपणापासून वाचलेल्या संतांचा. म्हणजे मी गोंदी दांडेकरांची संतचरित्र जी आहे ती वाचली होती. गोंदी दांडेकरांनी गाडगे महाराजांवरती लिहिलेलं वाचलं होतं. पण सर्वसाधारणपणे माहिती जी वाचली जाते ती इन्फॉर्मेशनसाठी वाचली जाते, है ना? म्हणजे मला ही माहिती कळली, मी तुला सांगू शकेल माहितीचं होर्डिंगसाठी पाहिजे. पण माझे वडील थोडेसे वेगळे होते, ते थोडेसे विक्षिप्त होते. त्यामुळे मला ते नेहमी असं सांगण्यात आले, मला कंटाळा यायचा त्या वाक्याचा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. हे वाक्य त्यांनी इतक्या वेळा मला ऐकवलं की मला कंटाळाच यायचा त्या वाक्याचा. पण कुठे ना कुठेतरी ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करत असायचे की जे आपण वाचतो आणि जे तुम्हाला पटतं आणि योग्य वाटतं ते तुमच्या वर्तनात आलं. आणि माझे बाबा जे होते, एकतर आमच्यामध्ये मी म्हटलं तसं स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती, गांधींच्या विषयी आदर होता. पण माझे दुसऱ्या बाजूला माझे वडील हे पूर्णपणे धार्मिक माणूस होते. रामकृष्ण परमहंसांचे ते भक्त होते. रामकृष्ण मिशन मधून त्यांनी गुरुमंत्र घेतला होता आणि घरामध्ये सतत ह्याच बोलणं वाचणं असं चालू असायचं. मिस्टर एम म्हणून मास्टर महाशयांचं जे वचनामृत आहे त्याचं संध्याकाळी बाबा वाचून दाखवायचे आणि सगळे ऐकायचं. हे एक होतं, पण त्याच्याबरोबर काही गोष्टी घडत होत्या. त्याच्यातल्या 1-2 गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो. 1982 मध्ये आम्ही सेपरेट झालो कुटुंबापासून, म्हणजे कुटुंब विभक्त कुटुंब झालं आणि आम्ही शेतात राहायला गेलो. माझ्या बाबांनी बागायती बघायला घेतली, माझ्या काकांनी दुकान बघायला घेतलं, तिसरे काका माझे वकील. जेव्हा शेती बघायला घेतली त्यावेळी आमच्याकडे 20-20, 22-22 मजूर असायचे आणि त्यांचे पगार जो असायचा तो दर सोमवारी घातला जायचा, कारण सोमवार हा आठवड्याचा बाजार, त्यामुळे त्या दिवशी पगार घातला जायचा. आणि आम्ही जेव्हा सेपरेट होऊन गेलो तेव्हा मला आठवतं, पहिल्याच 6-7 महिन्यातली गोष्ट आहे, गुरुवारपर्यंत बाबांच्या हातात पैसे नव्हते, बँकेमध्ये पण पैसे नव्हते. आणि मग बाबांनी रामकृष्ण परमहंसांच्या मूर्तीच्या पुढ्यात उभं राहून मनोमन हे म्हटलं की कसे करून मला पैसे मिळवते माझ्या, कारण ह्या लोकांना पगार घालायचे, त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे, हातावर पोट असलेली माणसं आहेत, ह्यांना पैसे मला द्यायला मिळाले पाहिजे, कशी करून माझी सोय कर, असं असं म्हणून त्यांनी साकडं घातलं. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी गंमत म्हणजे आमच्याकडे एक व्यक्ती आली, ती आली सहजच, त्याला कोणीतरी आणखी घेऊन आलं आणि ते बोलता बोलता असा विषय निघाला की माझ्या वडिलांकडे जॅपनीज मॉडेलचं एक मळणी यंत्र होतं आणि ते मळणी यंत्र त्यांच्याकडे आहे आणि बाबांना त्याचा काही उपयोग नव्हता, तर ते म्हणाले की मला विकत घ्यायचंय मळणी यंत्र. मग चर्चा झाली, सौदा ठरला. त्यावेळी 5,000 रुपयाला तो सौदा ठरला, जपनीज मॉडेलचं ते होतं. त्या माणसाने ते विकत घेतलं, तो निघून गेला बाबांच्या हातात 5,000 रुपये. त्या दिवशी म्हणाले देवाने माझी म्हणजे माझे हात ऐकले, किती इमोशनल ते झाले.
पगार वगैरे घालतात. त्याच्यानंतर 2 वर्षानंतरची गोष्ट, आणि ही जास्त महत्वाची. 2 वर्षानंतर तीच व्यक्ती जी आमच्याकडून ते घेऊन गेली होती मशीन, ती घरी आमच्या आली. लोक आहे ना दुसऱ्या असे सहज आली असेल ना कुठच्या दुसऱ्या साठी असे. बाबा त्याच्याशी बोलले आणि थांबा म्हणून त्यांना बसायला सांगितलं आणि घरात गेले आणि 1,000 रुपये घेऊन आले आणि त्यांना दिले आणि त्यांना म्हणाले की त्या यंत्राची किंमत माझ्या मते त्यावेळी 4,000च होती. मी तुमच्याकडून जादा घेतले होते, मला त्यावेळी गरज होती. देव माझ्या हातीला धावला, आता हे तुम्ही तुमचे परत द्या. तो माणूस घेऊन गेला. त्या दिवशी माझ्याकडे कोणते मोठे पाहुणे आले होते, नातेवाईक आमचे कोणते होते आणि ते म्हणाले ह्या तुम्ही केला असता काय बरोबर नाही, काय का पटला म्हणून त्यांना गेले. बाबा म्हणाले मी धंदा करायला बसलो नाही, मी धार्मिक माणूस आहे. देव मला पावला तर मी माझ्या परीने ते उतराई त्याची केली पाहिजे. त्यावेळी आला ना तो मदतीला मी केलं पाहिजे. मला आठवतं आमच्याकडे वेगळे लोक आमच्याकडे कामाला असायचे, म्हटलं ना 20-22 मजूर असायचे. एक दिवस एक बाई असं म्हणाली, बोलता बोलता म्हणजे काही पैसे घेऊन जात होती किंवा तिला काहीतरी हवं होतं ते बाबाने दिलं, तर ती म्हणाली की तुमचे हात आमच्या पोटात. तर बाबा काही बोलले नाही आणि संध्याकाळी मला म्हणाले की ती बाई बोलली त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, ऍक्च्युली त्यांचे हात आमच्या पोटात. हे कुठेतरी त्यांना कळत होतं, हे कुठेतरी त्यांना माहिती होतं आणि म्हणून मेडिसिनला जाण्याची प्रेरणा सुद्धा त्यांनी मला दिली की लोकांसाठी तुला डॉक्टर करतो घ्यायचे. मी मग सांगितलं ना मिस्टर एमचं ते वचनामृत मास्टर महाराजांचं रामकृष्ण परमहंसाच्या विषयीचं ते वाचत असताना बाबा सेकंड एमबीबीएस फर्स्ट एमबीबीएस मला आठवत नाही नक्की, तर त्याच्यामधला एक संदर्भ ते त्यांनी वाचला. तो संदर्भ असा होता की रामकृष्ण परमहंसांकडे एक नर्स यायची आणि ती काही घेऊन आली तर त्या पदार्थांचा ते स्वीकार नाही करायचं. का तर हे जे नर्स डॉक्टर पैसे मिळवतात ते लोकांच्या दुःखावरती पैसे मिळवतात, त्यामुळे दुःखाचा पैसा, दुःखावर मिळवलेला पैसा हा डॉक्टरला चालत नाही. मी भूमिका त्यांनी मांडली, म्हणजे त्यांनी ती वाचली आणि मला म्हणाले रुपेश हे असं असं आहे, तू म्हटलं ठीक आहे मग मी नाही घेत. तोपर्यंत मनाची तयारी झालेली होती हे सगळं बघून, त्यामुळे मी नाही घेत. मग बाबा मला असं म्हणाले की माझी तुझ्याकडून काही अपेक्षा नाही, तू लोकांची सेवा कर, उलट मीच जिवंत असेपर्यंत तुला सांभाळ. आणि ही गोष्ट म्हणजे वकील साहेब साक्षीला आहे, मी आतापर्यंत काय मिळवतो काय मिळवत नाही त्याला माहिती आहे. मी जरी गांधीची वकिली नाही केली तरी ते माझी वकिली करतात, त्यामुळे खरे वकील असणार ते आहे. तर त्याच्यानंतर मी मेडिसिन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॅट्री केलं, पण मग मी बाबा असेपर्यंत नाही मिळवलं, व्यवस्थित हे चालू राहिलं. नंतर मगाशी म्हटलं तसा संघर्षाचा प्रश्न आला आणि त्या संघर्षामध्ये सुरुवातीला मला असं वाटलं ना, म्हणजे माझा चाइल्डिशपणा असेल, मला असं वाटलं की स्टेटचं हृदय परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे कलेक्टरला मी जर हे सगळं पटवून दिलं तर त्याला ते पटलंच पाहिजे. माझं सगळं तर बरोबर आहे ना. म्हणजे कलेक्टर मला असं म्हणत होते, खोबराकडे म्हणून कलेक्टर होते, ते म्हणाले की मी हेल्पलेस पोस्टमन आहे. मी म्हटलं तुम्ही युनिडायरेक्शनल पोस्टमन आहात, तुम्ही तिकडे घेऊन जात, तुम्ही काहीच तिकडे येत नाही. पण मला असं वाटत होतं की त्यांनी बदलायला पाहिजे, कारण हृदय परिवर्तन काहीतरी होतं ना. पण मग लक्षात यायला लागलं की हे बदलत नाही. त्यांनी जसं सांगितलं तसं मी जामीन द्यायला नकार दिला होता, 4 दिवस तुरुंगामध्ये पण राहिलो होतो. मला असं वाटत होतं की बदलेल, पण इथं प्रॉब्लेम काय होता, गांधींचा मुद्दा चुकीचा नव्हता, माझी घाई होती. महत्वाचा प्रश्न होता की मी माझ्यावर किती काम केलं होतं, मी किती बदललो होतो. मी दुसऱ्यांना शोषक म्हणत होतो, रिलायन्स माझ्यासाठी शोषक होता कारण तो माझ्या याच्यातून पाईपलाईन टाकणार होता, पण माझ्याकडे काम करत असणाऱ्या माणसांच्या बाबतीत काय होता प्रश्न, मी त्यांचा कसा विचार करतो, म्हणजे त्याची सगळंच व्हॅल्यू वगैरे मी असं काही विचार करत होतो का. मला असं वाटतं की मी तो विचार करत नव्हतो. आणि त्याच्यानंतर माझ्यावरती जे हळूहळू होत गेलं आणि त्याच्या काही गांधींच्या गोष्टी, ज्या 2-3 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला तुमच्या पुढ्यात ठेवेन, की गांधींचा रेलेव्हन्स मला कसा वाटला त्या ह्याच्यामध्ये. गांधी असं एक म्हणाले होते, तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, जेव्हा तुम्ही संभ्रमित असाल त्यावेळी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात गांजलेला माणूस आहे आणि तुमच्या कृतीने त्याला काही मदत होणार आहे का हे बघा. जर तुमच्या कृतीने त्याला मदत होणार असेल तर बेझिझक ती गोष्ट करा, जर मदत होणार नसेल तर करू नका. पण अर्थात हे सामाजिक कामाच्या बाबतीत, व्यवहारिक नाही. त्यामुळे हा संभ्रम सामाजिक कामाच्या बाबतीत ज्यावेळी येतो त्यावेळी एखाद्या गोष्टीने आपण काय इम्पॅक्ट करतो ह्याचा विचार करायला पाहिजे.
दुसरं मला असं वाटतं की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. गांधींची मेथड वगैरे असं सगळं आहे. म्हणजे मगाशी जो सांगितला पुणे करार, त्या पुणे कराराच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा माझं मत वेगळं आहे. म्हणजे मी पुणे करारामध्ये गांधीजींच्या बाजूने नाही, मी बाबासाहेबांच्या बाजूने आहे. आणि दुसरी बाजू मी असंही सांगेन की तो खरा सत्याग्रह झाला नाही. बाबासाहेबांचं हृदय परिवर्तन झालं नाही, नाहीतर त्यांनी मग पुस्तक लिहिलं नसतं. त्यांच्यावरती दबाव आला, गांधी मरतील आणि मग त्याच्यानंतर होईल, म्हणजे दहशतच वापरली गेली असं माझं मत आहे. त्यामुळे तो खराब सत्य. मला वाटतं विनोबांचं पण तसंच मत आहे. सत्याग्रह विचार त्या पुस्तकामध्ये थोडंसं त्यांनी पुणेकरांचा उल्लेख केला, त्यावेळी तसंच घ्या. पण हे सगळं असलं की तो माणूस आहे, प्रमादशील माणूस आहे. प्रत्येक माणूस प्रमादशील असतो. गांधी पण प्रमादशील होते, चुका करणारे होते, पण चुकांवरती बांधून घालणारे नव्हते. त्यांना इन्साइट आली तर ते विकसित होणार होते. म्हणजे मगाशी सुद्धा त्यांनी जे सांगितलं की जातीच्या प्रश्नाच्या बाबतीत ते विकसित होत गेले. आणि प्रत्येकच माणूस आपण विकसित होत असतो, पण ती इन्साइट जर आपण ठेवली आणि आपण ओपन राहिले तर आपण विकसित होतो. मला जो दुसरा गांधींच्या बाबतीतला जो मुद्दा तुमच्याशी शेअर करायचा आहे तो असा की त्याला रवींद्रनाथांनी एकदा विचारलं, तुम्ही इतके बोर कसे, अरसिक कसे? आणि त्यावर ते असं म्हणाले, सकाळी फिरायला जातो, तुम्हाला नाही काय ऐकावंसं वाटत? सकाळची चिमण्या चिमचू करतात, मस्त गाणी म्हणतात, तुम्हाला नाही काय ऐकावंसं वाटत? ते म्हणाले की हो मला ऐकावंसं वाटतं, पण आज जे चिवचिव करतात त्यांची काल पोटं भरलेली आहेत. ज्यांची पोटं भरलेली नाही त्या चिवचिवाट करत नाही. सगळ्यांची पोटं भरावी आणि सगळ्यांनी चिवचिवाट करावा अशी माझी इच्छा आहे. हे रसिकतेचं सगळ्यात मोठं दर्शन आहे ना. त्यांनी कवीची व्याख्या केली आहे. कवी कोण? जो लोकांच्या ते सुप्त सद्गुण जागे करतो तो कवी. रसिकता ही अशी असते. आणि मला असं वाटतं की हा दृष्टिकोन प्रत्येकाचा, गांधींनी मला काय दिलं, तुम्हाला हा दृष्टिकोन दिला. कसं आपण इतरांचा, स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण इतरांचा विचार कसा करू शकतो, दुसऱ्यांना मदत कशी करू शकतो. आणि मला इमोशनल गांधी खूप करतात. म्हणजे तुम्ही जर ॲटनबरोचा गांधी बघितलेला असेल, गांधीकडे त्या बुद्धीला मी असं चातुर्य पण म्हणणार नाही, असं पण ते काही वेगळं होतं. त्याचा एक प्रसंग म्हणजे ॲटनबरोने त्याला ऑस्कर का मिळाला, मला वाटतं हा प्रसंग खूप महत्वाचा आहे. शेवटच्या ह्याच्यामधला सिनेमा संपायला गांधीजी उपोषणाला असतात आणि तिथं ओमपुरीची एंट्री आहे. ओमपुरी एक भाकरीचा तुकडा घेऊन येतो, तू खा, तुझं पाप माझ्या डोक्यावर मला घ्यायचं नाही, भाकरीचा तुकडा भेटतो. ते शांत हो वगैरे असं काही म्हणतात. तो म्हणतो त्याने माझ्या मुलाला मारलं, मग मी त्यांच्या मुलाला मारलं, आणि मग पण महात्म्याच्या गोष्टीचा पाप माझ्याला घ्यायचं नाही असं म्हणून तो माणूस रडायला लागतो, इमोशनल होतो. मग त्याला गांधी सांगतात, आता असं कर, ज्यांचा म्हणजे जे विरोधी आहेत त्या विरोधी धर्माचा मुलगा तो दत्तक घे आणि त्याला त्याच्या धर्माप्रमाणे किती सुदीन आहे हे, मला किती शांत करणारं आहे. म्हणजे ज्याच्याकडून व्हायलन्स घडलेला आहे, ज्याने भोगलेलं आहे व्हायलन्स, त्या माणसाला सुद्धा ते कसं सुचलं त्याला. मला कमाल वाटते असं माणसा विचार कसा करू शकतो, म्हणजे कसं कसं सुचतं. मला वाटतं गांधींची जी हे आहे ती याच्यामध्ये. मी बऱ्याच वेळा लोकांशी आर्ग्यू नाही करत, मी त्यांना एवढंच सांगतो, बघा तुम्ही पुस्तकं वाचून गांधी बघितले, मला एवढंच माहिती आहे की वर्गाने आणि वर्णाने स्थिरस्थावर असलेल्या माझ्या कुटुंबाला गांधींनी मॅड केलं आणि तुरुंगात जायला लावलं. हे कसं केलं? लॉजिक मध्ये न बसणारी गोष्ट आहे ही. तुम्ही गांधींचे जुने फिल्म कडून बघा, गांधी असं काही आवेश तयार करण्यासाठी बोलत नव्हते, वेळवेळीच बोलायचे. आवेश असं नव्हतं त्यांच्यामध्ये, तरी पण लोक कानात प्राण आणून ऐकायचे ना. कसे ऐकत असते? मी तुम्हाला सांगेन त्याचं एक हे, माझं आजोळ मालवणमध्ये माळगावकर म्हणून ते कोळसेवाले माळगावकर ते माझे आजोबा. तर माझ्या आजीची गोष्ट सांग, म्हणजे आजी काय गमतीशीर होती. त्यांच्या बाजूला ना कोणीतरी त्यावेळी स्वातंत्र्याच्या नुकत्या सुरुवातीच्या झेंडा लावला आणि तो झेंडा उतरवला 2 दिवस 3 दिवस. आजीची परिस्थिती गरिबीची होती. ती जी काठी होती ना, शीट होती ती लोखंडाची, ती घेऊन आली घरात काहीतरी उपयोगी, आणि झेंडा पण घेऊन आली. आणि नंतर त्या झेंड्याची तिने पिशवी शिवली. आजोबा तिला ओरडले, पण ती म्हणाली झेंड्यात असा काय, देवळामध्ये देव असतात, झेंड्यात तुमच्या काय असतात. मी पिशवी केलं, तिला एवढं पण कळत नव्हतं. पण त्या ती असं मला म्हणायची की बाकी सगळे ठीक आहे, गांधी वेगळा होता, तो वेगळाच माणूस होतो.
त्यानं बघ कधी शर्ट घातलेला नाही, गरीबाची गरीब आणि ते खावं. हा हा एक वेगळा नाही का विचार आहे. म्हणजे बाकीचे सगळे म्हणजे आता मी वेगवेगळ्या एनजीओ बरोबर काम करतो, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हात जर आपण करतो ना, भातृभाव नाही येत ना. म्हणजे मला असं वाटतं की गांधींनी शर्ट नाही घातला. लोकांना या देशामध्ये लोकांकडे नाही आहे परिस्थिती की ते शर्ट घालू शकतील म्हणून शर्ट नाही घातला. म्हणजे एक किस्सा आहे, एका मुलाने त्यांना विचारलं होतं की बाबूजी तुम्ही शर्ट का घालत नाही, मी माझ्या आईला सांगू कशी घालत. ते म्हणाले माझ्या भावंडाला नाही घालायला मिळत म्हणून मी घालत नाही. तर म्हणाले मग मी माझ्या आईला सांगतो तुमची भावंड किती आहे, किती शर्ट हवे. गांधी म्हणाले 30 कोटी. हे जे आहे ना हे नाही आता आता मला दिसत. हे 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 कुठेतरी मिसिंग आहे. मला असं वाटतं की आताच्या चळवळीमध्ये हे कुठेतरी मिसिंग आहे. त्या वेदनेबरोबर मी पण तसाच नाही ते दिसत नाही. तर मी हे तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या पुढे मी प्रश्न ठेवतो की जर एखाद्या तुम्ही दारू विकणाऱ्याला म्हटलं दारू विकू नको, एखाद्याला मटका घेणाऱ्याला म्हटलं मटका घेऊ नको, तो म्हणणार तुझ्यासारखा चेहरा मला मिळाला नाही, तुझ्यासारखं मला फॅमिली मिळाली नाही, तुझ्यासारखी बुद्धी मिळाली नाही, मग तू उपभोगतोस तसं मला उपभोगण्याचा अधिकार नाही काय? काय सांगणार तुम्ही? माझ्याकडे बुद्धी आहे, मी मटका फॅमिली जन्माला आलो, माझ्या बाबाकडे पैसे होते, मी डॉक्टर झालो. त्याच्याकडे नव्हते, त्याच्याकडे कपट तेवढं शिल्लक राहिलं, त्यांनी धंदा केला. त्याला अधिकार नाही, मला अधिकार आहे, कारण मला ऍक्सिडेंटली बुद्धी मिळाली. असंच ना. आणि इथं मला गांधींकडे उत्तर मिळतं. म्हणजे आज जेव्हा लोक म्हणतात की कारण गांधींच्या विचारांकडे आपण सगळे आपण मान्य माझ्यासमोर आम्ही जास्तीत जास्त गांधींची वकिली करतो. गांधींनी मगाशी जसे आर्ग्युमेंट झाले तसे आर्ग्युमेंट, गांधींचं हे मत बरोबर होतं की नाही, भगतसिंग फाशी रद्द करायला हवी होती की नव्हती, पंचावन्न कोटी दिले की नाही करत. मला हे महत्वाचं वाटत नाही. गांधी लोकांसारखा जगत होता. त्याला त्याला आतून करुणा होती आणि करुणेने तो काम करत होता आणि त्यामुळे तो वरून नाही होता. मी तुम्हाला सांगतोय कारण माझ्या पुढे सध्या प्रश्न आहे. मग अशी माझा उल्लेख केला मी ज्या संस्थेबरोबर काम करतो अन्याय जिंदगी, मी त्यांच्याकडे जातो. मागच्यामध्ये आमचं युनिट आहे प्रॉस्टिट्यूशन मध्ये असलेल्या मुलींच्या रिहॅबिलिटेशनचं युनिट आहे. तिथं आम्ही त्यांना 15,000 रुपये पर मंथ देतो, महिन्याला 15,000 रुपये देतो. आणि तिची मार्केटमध्ये कमाई किती? म्हापसा बस स्टँड वरती वेगवेगळ्या क्लासमधल्या लोकांची वेगवेगळी असणार. म्हापसा बस स्टँड वरती वर्किंग क्लासला केटर करणारी मुलगी आहे. ती म्हणते 2,000 रुपये मला एका क्लायंट कडून मिळतात, 400 रुपये हॉटेलवाला द्यावे लागतात, 1600 रुपये मिळतात. 5 क्लायंट घेतले तर 8,000 रुपये दिवसाला मिळतात. 8,000 रुपये दिवसाला मिळवणारी बाई, मी तिला सांगतो महिन्याला 15,000 रुपये देतो, ते सोड आणि ये. ती येते. जर ती येते आणि बाकीच्यानी यायला पाहिजे असं मला वाटत असेल तर मी पण 15,000 थांबवत पाहिजे ना. तर तिच्या येणाऱ्या अडचणी मलाही दिसायला लागतात. घराचं भाडं द्यायचं आहे, बॉयफ्रेंड आहे, पार्टनर आहे, तो पैसे मागून घेतो, अडचणी होतात, मुलांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे. लोक असे सगळे गांभीर्य दिसतात. म्हणजे आम्ही आता मिडल क्लास जे आहोत ते जर स्थिर झालेलो आहोत, आपण फार सिक्युअर काम करतो. म्हणजे मी हा सगळं बोलल्यानंतर ना काही भवनमध्ये म्हटलं ना पुण्यातला प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर मला असं विचारण्यात आलं तुम्हाला असं वाटत नाही मी हे सगळं काय करताय त्याच्यामुळे मुलीवरती अन्याय करताय, तुमच्या मुलीवरती, माझी मुलगी आहे 7वीत शिकते, त्याच्यावरती अन्याय करता असं मला नाही का वाटत? म्हटलं मी कितीही गरीब झालो ना तरी माझी मुलगी उपासाने मरणार नाही. तुम्ही इथून जेव्हा बाहेर निघाल ना तेव्हा सिग्नलकडे उभे राहा, तिथं मुलं उड्या मारतात, मग ती भिक्षा मागतात, त्यांचं पुढे काय होणार ते बघा, माझ्या मुलीचा विचार करू नका. मला असं वाटतं की आम्ही काही लोकांना सिक्युअर करायला बघतो आणि जे सिक्युअर नाही त्यांच्याविषयी आम्ही विचारच करत नाही. मला असं वाटतं की हे आम्ही कसं कमावलं मला कळत नाही. शाहू महाराजांच्या डोक्यात होतं ते. म्हणजे शाहू महाराजांची मी अशी गोष्ट वाचली, जयसिंगराव पवारांच्या याच्यामध्ये संदर्भ त्याचा मला मिळाला की जेव्हा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाची कामं काढली होती, महाराज कामं कशी चालली ते बघायला गेले आणि तिथं त्यांना दिसलं त्या कामगारांची मुलं नुसती गोळी खेळत आहेत आणि त्यांना सांभाळणार कोण नाही. त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांनी बेबी सिटिंग सुरू केलं. एका राजपुत्राला, एका राजवाड्यातल्या माणसाला कसं सुचलं? आम्ही त्या परिस्थितीतून येऊन सुद्धा आम्हाला दिसत नाही आजूबाजूला काय चाललंय. मला असं वाटतं की ही संवेदना देण्याचं काम गांधी सतत करत होते. आणि ही जर संवेदना आम्ही विचारात घेतली तर मला वाटतं हे बदलायला लागेल. कारण मी एक सायकॅट्रिस्ट म्हणून सांगतो की काय चालणार आहे, आपला प्रवास कुठून कुठपर्यंत झालेला आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिकल उत्तराच्या दिशेने विचारतो.
आम्हाला हिरकणी माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. रायगडावरून उतरणारे लहान तरुण मुलांना माहिती नसतं, कारण आम्हाला ते अभ्यासामध्ये शाळेत धडा होता. हिरकणी ही एक गवळ दूध घालणारी, रायगडामध्ये दूध घालणारी, खाली तिची झोपडी होती. संध्याकाळच्या वेळी दूध घालायला गेली, दूध घालता घालता उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले. पूर्वी गडाचे दरवाजे एकदा संध्याकाळी बंद झाले काय उघडायचे नाही, आणि त्यामुळे तिला खाली झोपडीमध्ये तिचं मूल होतं, ते मूल रात्रभर उपाशी राहणार, रडणार. म्हणून त्या बाईने, ती बाई अस्वस्थ झाली, तिने पहारेकऱ्यांच्या हातापायामध्ये कोणी उघडायला तयार नव्हतं. शेवटी ती त्या बुरजावरून खाली उतरली, जीवावरचा धोका पत्करून ती झोपडीत पोहोचली. ही हिरकणी, हे वाचलं, हे मातृत्व. दुसरी आम्ही आता कुठे पोहोचलोय ते सांगतोय. गोव्यामधली गोष्ट, एक 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट. AI कंपनीमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपनीमध्ये बेंगलोर मधल्या CEO असलेली एक बाई गोव्यामध्ये आली. एका उत्तर गोव्यामधल्या एका हॉटेलमध्ये राहिली. 2 दिवसानंतर ती अचानकपणे रात्रीच्या वेळी तिने त्याचे काही कार मागवता येतात ना, तशी कार मागवली, ती लगेच निघून जायला लागली. ती निघून गेल्यानंतर जो रूम बॉय असतो, तो रूम बॉय रूम साफ करायला गेला, तेव्हा तिला आढळलं तिथं रक्ताचे डाग. मग त्यांनी सांगितलं मॅनेजरला, मग सगळं हे सुरू झालं. मग सीसीटीव्ही बघितलंय. मग लक्षात आलं की तिच्या बरोबर येताना एक छोटा मुलगा होता, 3-3.5 वर्षाचा, तो जाताना नव्हता. आणि मग ते शोधाशोध झाली, आणि त्या ड्रायव्हरला, कारण तिने ती ओला काय उबेर काहीतरी बुक केली होती, तर ड्रायव्हर मिळाला, त्याला सांगितलं की तिचं जिथं असेल तिथं रेंगाळात घ्या, आणि तिथल्या पोलिसला कोऑर्डिनेट करून तिला पकडला गेला. आणि तेव्हा तिच्या बॅग मध्ये मूल सापडलं. आईने मुलाला मारलं होतं ना. म्हणजे मी हे समजू शकतो, रागाच्या घरात कोणाची कालफडीत दिली आणि जीव गेला, असं होऊ शकतं, कोणाकडून होऊ शकतं. पण इथं ते घडल्यानंतर जर आई ते लपवते आहे, आई कोसळून जाणार ना त्याच्यानंतर, असं काही घडलं तर. पण आई कोसळत नाही आहे, ते लपवते आणि शांतपणे निघून चाललेली आहे. तिचं मेंटल स्टेटस जेव्हा केली आमच्या मित्रांनी IPHB मध्ये बांबोळीला, ते मेंटल इलनेस काय नाही तिला. अशा सिच्युएशन मध्ये तिचं नाव सूचना सेठ, म्हणून आमचा प्रवास हिरकणी पासून सूचना सेठ पर्यंत झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इमोशन संपत चालल्यात ना, म्हणजे सुख साधण्याची रेलचेल झाली आहे, सुख वाढतायत का? माझा प्रश्न प्रत्येकालाच असतो की सुख साधण्याची रेलचेल झाली, पण सुख वाढलंय का? वाढलेलं नाही आहे ना. तुम्ही सगळेच मान्य कराल आमचं बालपण, तुम्ही म्हणाल नॉस्टॅल्जियामध्ये झालं, आमचं बालपण खूप चांगलं होतं म्हणून सांगाल. आता ज्या मुलांना सांगितलं ते म्हणते त्यांना चांगलं वाटेल. पण हा प्रश्न विचार करण्यासारखा. आपल्या आजूबाजूला वेळ झाला काय? हे प्रश्न माझ्या आजूबाजूला मला दिसतात, आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नांना आपण मेकॅनिकली घेत आहोत, भावनिक दृष्ट्या नाही घेत आहोत. मला गांधी केव्हा उपयोगाला आलं, हे सगळं मगाशी सांगितलं, रिलायन्स विरोधात आंदोलन, मायनिंग विरोधात आंदोलन, हे सगळं मी करत असताना, हे सगळं मी करत होतो. पण आता माझ्या पुढ्याचा प्रश्न वेगळा आहे. जनता आता फॅसिस्ट स्टेट नाही आहे ना, जनताच फॅसिस्ट झालेली आहे. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करा? म्हणजे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. बिल्किस बानोच्या रेपिस्टांना सोडल्यानंतर सत्कार झाले ना, 3 वर्षाचं मुलीचं मारलं होतं ना, कंस नाही दिसला ना त्यांच्यात, आम्हाला त्याचे वीर वाटले ना. आणि हे माझ्या मित्रमंडळीमध्ये, माझ्या नात्याच्या माणसामध्ये जेव्हा त्याचं अप्रिसिएशन किंवा काहीच वाटत नाही असं वाटायला लागलं, तो मी खूप अस्वस्थ झालो. आणि ही 15 ऑगस्ट मला वाटतं 75 झाली आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची, आणि त्या निमित्ताने सोडण्यात आलं होतं. आणि ते सोडणं कोणाला? पॉलिटिकल प्रिझनर्सना नाही सोडलं, रेपिस्टना सोडलं, आणि त्यांचे सत्कार वगैरे. त्याच्यानंतर त्यांना परत अटक झाली ही गोष्ट वेगळी, नंतर कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. पण त्यावेळी मी खूप अस्वस्थ झालो, आणि मला समजेना काय करावं. कारण मला हे दुःख वाटत होतं, मला हे त्रास होत होता की मी काय करू. माझ्या देशामध्ये ऑफिशियली रेपिस्टना सोडलं जातं आणि त्यांचे सत्कार केले जातात. काय शौर्य गाजवलं होतं रेप करण्यामध्ये? म्हणजे रेपचा उदो होतो, मुलाला मारलेला कंसासारख्या प्रवृत्तींचा उदो होतो. हे माझ्या समाजामध्ये होत असेल तर ते फार त्रासदायक आहे. मग काही लोकांनी सांगितलं मला पिटिशन दे, अर्ज दे. मी म्हटलं त्यांनी काय होणार? मी कलेक्टर काय करणार? मी
त्याच्यानंतर योगायोगाने चतुर्थी येत होती, 1 सप्टेंबरला चतुर्थी सुरू होती. आणि मग मला सुचलं की चतुर्थीत माझ्याकडे पाहुणे येणार. आणि चतुर्थी हा आमच्याकडचा कोकणातला चतुर्थी आहे, तुम्हाला माहिती असेल, हा सगळ्यात मोठा सण. म्हणजे बाकी सगळं बंद असतं, गोव्यामध्ये सुद्धा ट्रेड युनियन ऑफिस सुद्धा 5 दिवस बंद असतं, असा सण. मग मी असं ठरवलं की हे 5 दिवस मी टोटल 6 दिवस उपवास करायचा, फक्त पाण्यावरती राहायचं. आणि त्यांनी म्हटलं तुम्ही एकटे करून काय होणार, स्टंट आहे. म्हटलं मला त्रास होतोय आणि मला इतकी वेदना वाटते की मी 6 दिवस उपाशी राहू शकतो. आणि त्या उपाशी राहण्याची वेदना सुद्धा कमी, इतकं काहीतरी ते भयानक घडलेलं आहे. उपाशी राहिलो, अनेक लोक मला भेटायला आले त्या सगळ्या काळामध्ये, चर्चा झाली, या भेटण्यामध्ये चर्चा झाली. आणि मला असं वाटलं की गांधींनी मला इथे दिला. तर हे जे शस्त्र आहे ना बदलण्याचं, हे कुठे लांब जाऊन कोणाला बदलायचं नाही. आणि मला आता आता वाटतंय मला ना सशस्त्र क्रांती या देशामध्ये होणार आहे, ना लोकशाही क्रांती या देशामध्ये होणार आहे. हे कदाचित माझा उद्धटपणा असेल, बदलाव नाही होणार, कारण हे स्टेट नाहीये बदलण्याचं. ही आमच्या आजूबाजूची माणसं आहेत की जी मॉन्स्टर बनलेली आहे, त्यांच्यामध्ये करुणा जागा करण्याची गरज आहे. आणि ती करुणा जागा करायची असेल तर तुम्हाला तेच, कारण आता आता तुम्ही बघितलं माऊलींपासून आमची सुरुवात आहे. मग अशी जसं म्हटलं तशी ही आमची परंपरा आहे ना करुणेने बदलण्याची. आणि खरंच खरंच लोक बदलत नव्हते का एवढी, म्हणजे विचार करायला लोक हाताने लिहिलेले ग्रंथ वाचत होते ना, म्हणजे त्याची पारायण व्हायची, लोक जमायची. कारण मला असं सतत वाटत राहिलं की या देशामध्ये एक जसा वर्ग एक आहे, तसं लोकांची स्वतःची एक संस्कृती आहे. ती सामान्य लोकांची संस्कृती आपल्या लक्षात येत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बऱ्याच वेळा मी ते सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो. सावंतवाडीतली गोष्ट. एक 15 वर्षापूर्वी त्या सावंतवाडी तरुण भारतमध्ये एक बातमी छापून आली होती. ती बातमी अशी होती की सावंतवाडीमध्ये सुरेखा भोसले नावाच्या एक बाई आहे, मोलकरीचं काम करतात. त्याला एक मुलगा होता, शुभम त्याचं नाव. तो 12वीत होता आणि 12वीत असताना त्याला कॅन्सर झाला. आता मोलकरीचं काम करणाऱ्या बाईकडे पैसे कुठे असतात, मग लोकांनी मदत केली. ट्रीटमेंट सुरू झाली, उपचार चालू असताना शुभम वारला. शुभम वारला तेव्हा सुरेखा भोसलेंकडे 25,000 रुपये शिल्लक होते, जे लोकांनी त्यांना मदत म्हणून दिले. हे पैसे कोणीही परत घ्यायला त्यांच्याकडे येणार नव्हतं, कोणी हिशोब मागणार नव्हतं. पुढचे 4-5 महिने ते जाणारही नव्हत्या, म्हणजे त्यांच्यासाठी तो रोजीरोटीचा प्रश्न होता. तरीही या बाईंना असं वाटत राहिलं की हे 25,000 रुपये माझे नाही, आणि हे मी वापरता कामा नये. आणि ते विचार करत राहिले. आणि माझं गाव बांधा आणि सावंतवाडी याच्यामध्ये इंसुरी नावाचं गाव आहे. या गावामध्ये एक तरुणाला कॅन्सर झालाय, मदतीचं आवाहन केलंय. त्याने घरातले ते 25,000 उचलले आणि त्याच्यामध्ये मोडून दिले. ही आमची संस्कृती आहे, ही आमची संस्कृती. त्याला रेकग्निशन नाही मिळत असेल. आणि ही बातमी याच्यासाठी छापून आली की झाडू पोछा करायला तरुण भारतच्या ऑफिसमध्ये जात होते, ते छापून नाही आले. मला असं वाटतं कोणत्याही समाजसेवकापेक्षा किती महान त्या बाईचं काम आहे. म्हणजे एका बाजूला हे असं घसरत आलेलं असताना दुसऱ्या बाजूला आपल्यामध्ये जे जुने जे हे आहेत ते जिवंत करण्याची गरज आहे. गांधींनी चरखा पुन्हा बाहेर काढला ना, गांधींनी तीच मूल्य पुन्हा बाहेर घेऊन आले ना. मला असं वाटतं की आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे पैसे वाटले जातात. कालच मी बऱ्याच जणांना पोस्ट पाठवली होती. पैसे वाटले जातात आणि मतं विकत घेतली जातात. याचं कारण असं आहे की आम्ही लोकांना तुकाराम महाराज शिकवले नाही. कारण साधी गोष्ट आहे की तुकाराम महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. तुम्ही तुकाराम महाराजांवरचे सिनेमे बघितले, ब्लॅक अँड व्हाईट पासून सिनेमे आहेत. नजराणा पाठवला होता. महाराज मत मागणार नव्हते, दुसरं काहीच मागणार नव्हते, तरी त्यांनी तो नजराणा परत पाठवला. हे संतत्व आहे ना. आज तुकाराम महाराज असते आणि त्यांच्या घरी कोणी 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये घेऊन गेला असतं, काय सांगितलं असतं, हाकलवून लावलं असतं ना. मोजूनी महाराजा पैजारा म्हटलं असतं, असंच केलं असतं ना. मग आज आम्ही आजूबाजूला तुकाराम महाराज पसरवणार आहोत की नाही. मला असं वाटतं की हे पसरवण्याची गरज आहे. लोक सरकारी ऑफिसमध्ये जा, मी सरकारमध्ये काम केलंय, गव्हर्नमेंटमध्ये काम केलंय, आणि बस म्हणजे मी तर 3.5 महिन्यापेक्षा जास्त नाही काम करू शकले. गोव्यामध्ये त्या तुलनेत थोडं जास्त काम करू शकले. पण तुम्ही कुठच्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे बसलेले लोक डॉक्टर हेल्थ फॅसिलिटी घ्यायला जा, वेलकमिंग असते का जा असेच, वेलकमिंग नसते ना. जर जिथे डॉक्टरच वेलकमिंग नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कशाला. आणि हे कुठून मूल्य येतं. एक दिवस मी आमच्या त्या बाजूला तळकटच्या एका शाळेमध्ये
प्रायमरी शाळेचा काहीतरी वर्धापन दिन वगैरे होता आणि त्यावेळी माझ्याबरोबर आणखी एक वक्ता बोलवला होता. त्याला मुलांना मोटिवेट करायला बोलवलं होतं कारण तो युपीएससी तेव्हा पास झाला आणि तो युपीएससी पास झाला मुलगा तो बोलताना उभा राहिला आणि तो म्हणाला मी युपीएससी पास तर माझ्या मागे प्रेरणा काय होती. तर त्याचे वडील ना तिलारीच्या भागामध्ये कुठेतरी शिपाई म्हणून किंवा काही कॉन्ट्रॅक्टवरती असतात आणि तो म्हणायचा मी लहान असताना बघायचो तिथं जे सरकारी ऑफिसर येतात ना ते गाडीतून त्याला कसा मार्क दाखवतात आपल्याला असा मार्क दाखवतात. आता जर मार्क दाखवणे ही तुमची प्रेरणा असेल तर तुम्ही सरकारी अधिकारी झाल्यानंतर काय करणार मार्कच दाखवणार. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं आपण दामाजी पंत शिकवले पाहिजे. दामाजी पंत मंगळवेढ्याचे सुभेदार होते, सरकारी नोकर होते, सुभेदार. आता त्यांच्याकडे कोठारं होती, दुष्काळ पडला आणि त्याने आपली कोठारं फोडून लोकांना दिली. रिस्क घेतली ना. विठुमार नंतर पोहोचला, अगोदर माहिती होतं विठुमार पैसे घेऊन येणार नाही माहिती होतं ना. जर आम्ही दामाजी पंत लोकांना शिकवले सरकारी आम्ही नाही शिकवले म्हणून सरकारी माणसं माजल्यासारखी दाखवतो कारण त्यांची प्रेरणा माज होते. वेदना ही प्रेरणा कशी होती. मला असं वाटतं की वेदना ही प्रेरणा करुणा ही प्रेरणा आमची होईल का या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या होतात की आम्ही त्याचा प्रचार करत आहोत. आम्ही लोकांच्या पुढ्यात एक सोशल मीडियामध्ये सोपं झालंय त्यामुळे आम्हाला ते त्या ह्याच्यामध्ये पाठवलं की बरं वाटतं. पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रेकग्नाइज लोकांनी करू दे किंवा न करू दे. म्हणजे समीरजी मला इथे आठवतात की समुद्राच्या तळाशी रत्न असतात. बाजारात विकायला आली नाही म्हणून ती कुचकामी असते का त्याला काही किंमतच नसते असं नाही. जंगलात उंच भरपूर झाडं असू शकतात माणसाने कधी बघितलीच नाही म्हणून त्यांची उंची कमी नाही होत. त्यामुळे आपण आपल्याला असं मोठं करू शकू का. मला असं वाटतं की गांधींच्याकडून जो मला स्वतःला संदेश वाटतो तो हा की आपण स्वतःला असे मोठे करू शकतो आपल्या परीने आपल्याला अधिक चांगलं करू शकतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल व्यक्तिगत पातळीवर. म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती उपभोग कमी करत जाण. पण मगाशी कोणीतरी मला सकाळी भेटले आणि प्रश्न विचारले पर्यावरणाच्या बाबतीतल्या प्रश्न त्यांनी विचारला आणि माझं म्हणणं असं होतं की या सगळ्या प्रश्नांसाठी जे उत्तर आहे ते साधं सोपं जगत जाणं. आज जिथं आहे त्याच्यापेक्षा कमी कसं करता येईल ते बघणं. तुम्हाला जास्त कसं करता येईल हे शिकवलं जातं. सगळी सिस्टीम तुम्हाला तेच शिकवते. सगळ्या शाळा या बस स्टँड आहेत कारण त्या तुम्हाला दुसरीकडे जायला सांगत असतात. शाळेत शिकायचं आणि गाव सोडायचं आणि मग गाव सोडल्यानंतर मुंबईत जाऊन नॉस्टॅल्जियामध्ये सांगायचं किती छान होतं आमचं बालपण आणि मग कधीतरी तिथे काय म्हणतात त्याला वर्क फ्रॉम होम घेऊन गावात यायचं. हे खरं नाही. प्रश्न असा आहे की नॅचरल रिसोर्सेस आम्ही जर डिप्लेट करत राहिलो जीवाश्म इंधनावर आधारित पर्यावरण जी काही आमची अर्थव्यवस्था आहे जीवाश्म इंधनावरती आहे ते संपणार आहे. आज न उद्या संपणारच आहे आणि जेव्हा ते संपणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तरीही आम्ही शहाणपणाने विचार नाही करत आहोत. मला असं वाटतं की आम्ही पर्यावरणीय बुद्धिमत्तेच्या बाबतीत कमी आहोत. गांधी एक शतक पुढे होता कारण हे प्रश्न तो तिथे मांडत होता आणि माझ्या नंतर लक्षात आलं एरिक फ्रॉम पण हेच प्रश्न मांडतो. सिग्मंड फ्राईड नंतर ज्या माणसाचं नाव बऱ्याच याच्यामध्ये सायकोअनालिस्ट तो त्याचं नाव खूप आदराने घेतलं जातं म्हणजे एरिक फ्रॉम. म्हणजे त्याचं फिअर ऑफ फ्रीडम नावाचं पुस्तक आहे जे साळुंके सरांनी त्याचा अंमल पण 78 मध्ये केला होता. तो 1946 साली मांडला होता. तो 1976 साली म्हणजे मी 2 वर्षाचा असताना सुद्धा त्याने मांडून ठेवलं होतं की बीइंग और हॅविंग म्हणजे आम्ही जगण्याच्या कोणत्या मोडमध्ये आहोत. म्हणजे आम्ही होर्डिंग मोडमध्ये आहोत. म्हणजे तो असं म्हणतो की एखादं ज्ञान मिळवलं मला एवढ्या डिग्र्या आहेत हे इतरांना दाखवण्यासाठी आम्ही करतो आहोत की आम्ही जे शिकतो आहोत अधिक चांगलं शिकतो आहोत ते समाजाच्या अधिक चांगल्या उपयोगी पडावं याच्यासाठी शिकतो आहोत. म्हणजे माज की करुणा हाच प्रश्न परत परत येतो. ह्याच्यावरती आपण तपशिलाने काही विचार करू शकतो का. मला असं वाटतं की हे प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवले की मला जे वेगवेगळे फेनॉमेना दिसले मी ज्या प्रकारे बदलत गेलो विकसित होत गेलो म्हणजे मी स्ट्रॅटेजी म्हणून काही करतोय अशा भाग नाही. म्हणजे जरी वकील साहेब असं म्हणाले असतील की आता आपण जातो पण मला खरंच वाटतं म्हणजे पुन्हा वाचल्यानंतर मला खरंच वाटायला लागतं की आपल्या इंटरनल लिबरेशनची गरज आहे. आम्ही एक्सटर्नल लिबरेशन म्हणजे अप्पर जातीपासून कनिष्ठ जातींना होणाऱ्या छळापासून त्याची मुक्तता करणं भांडवलदारांपासून कामगारांची मुक्तता करणं पण आपल्या वासनांपासून आपली मुक्तता करणं इंटरनल लिबरेशनचं काय
म्हणजे जे जे सेकंड जनरेशन वर्कर्स आहेत, म्हणजे वर्करच्या फॅमिलीमधून येऊन सेकंड जनरेशन झाले, त्यांच्याकडे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आले. सेकंड जनरेशन मध्ये ज्या म्हणजे वंचित घटकातून सेकंड जनरेशन आता आले, त्यांचे प्रॉब्लेम माझ्याकडे येतात. माझ्याकडे कसं कुठपर्यंत प्रॉब्लेम पोहोचले ते सांगतो. माझ्याकडे एक मुलगा 1 वर्षभरापूर्वी पाठवण्यात आला होता. वडिलांनी पाठवला. वडील चांगले एस्टॅब्लिश आहेत. आई पण म्हणजे दोघेही व्यवसायामध्ये आहे. हा मुलगा पण व्यवस्थित व्यवसायामध्ये आहे. पर्सनॅलिटी चांगली आला. त्याचं लग्न झालेलं आहे. वडिलांनी सांगितलं ह्याला समजावं. काय समजावं? घटस्फोट घेऊ नको हे समजा. मी त्याच्याशी बोललो तो म्हणाला माझं काही बायकोशी भांडण नाहीये. बाहेर अफेअर नाही अफेअर वगैरे नाही. तिच्यावरती संशय नाही संशय. मग कंटाळा आला मला तिच्यावर. नाही राहायचंय मला तिच्याबरोबर. माझ्यासाठी हे शॉकिंग होतं की मी विचार करतो की एखादा फ्लॉवर पॉट बदलणं, खिडकीचे पडदे बदलणं मी समजू शकतो. बायको बदलणे कसं काय समजू शकतो मी? पण माणूस माणूस कंटाळा आला आता नको असं कसं म्हणू शकतो? आणि ते बोलताना त्याची मुलगी 3 महिन्याची. मी त्याला म्हटलं ते मुलीचं काय? नाही तिला हवी तिने घ्यावी, मला हवी तिला नको असेल तर मी पण सांभाळेन. म्हणजे तू एकटं कसं काय सांभाळणार? मावशी ठेवेन. आम्ही नाही मावशीने वाढवले. मग माझ्या लक्षात आलं की हा बिचारा विक्टीम आहे. त्याला भावनिक दारिद्र्य आहे. कारण त्याला वाढवलं मावशीने. आई वडील व्यवसायामध्ये होते, काम करत राहिले, कष्ट करत राहिले आणि ह्या मुलाला कोणीही आईचं प्रेम दिलं नाही ना. कारण ते जे वस्तू देणं म्हणजे प्रत्येक मावशी गोड गोड बोलत असेल, पण आईने बनवलेलं वेगळं असतं आणि हे रिप्लेस नाही करू शकत, वस्तू नाही रिप्लेस करू शकत. आणि ह्याचा ह्याचा विचार गांधी हिंद स्वराज्यामध्ये 1908 मध्ये करतात. ते सांगतायत आम्ही सांस्कृतिक वेस्टर्न पश्चिमात्य संस्कृतीकडे आम्ही चाललेलो आहोत. आम्ही ही संस्कृती सोडून आम्ही दुसरीकडे करतो. हा इंटरनल लिबरेशनचा तो शास्त्रीय भाषेमध्ये एरिक फ्रॉमने दिला. तुम्हाला गमत वाटेल एरिक एरिक्सन तो ज्याच्या सिग्मंड फ्रॉइड आणि एरिक फ्रॉमच्या मध्ये मधल्या काळातला त्याने गांधींवरती गांधी स्ट्रूट नावाचं पुस्तक लिहिलं डिटेलमध्ये घेऊन अभ्यासलं त्याने आपल्याला घेऊन आणि त्याचा संदर्भ आमच्या सायकॅट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये होता. त्यांनी दोघांची अशी हे लिहिली आहे. एक मार्टिन ल्युथर किंग आणि दुसरे महात्मा गांधी या दोघांची आवडती पुस्तकं लिहिली जागतिक पातळीवरच्या एका सायको अनालिस्ट. माणूस माणूसच होता, चुका करणारा माणूस होता. पण मी म्हणतो कसं तो माणूस मुक्तीच्या शोधात असलेला, देवाच्या शोधात असलेला सामान्य माणूस होता. आणि त्यांनी सांगितलेलं मला खूप महत्वाचं वाटतं. तुम्ही देव माना अगर नको माना. ते गमतीशीर एक इक्वेशन मांडतात ना, देव हाच सत्य म्हणजे देव बरोबर सत्य. इक्वेशनच्या दोन्ही बाजू सारख्या असतात. याचा अर्थ सत्य बरोबर देव. जे जे सत्य आहे ते ते देव असलं पाहिजे. मला असं वाटतं की हेच प्रतिध्वनी गांधींच्या ह्याच्यातून येतात. जे माऊलीने म्हटले जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणण्याचा किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा जन्म निदा वेद अमंगळ. आणि हेच ते उपनिषदाच्या ईशावास्य उपनिषदाचा जो पहिला श्लोक आहे की हे सगळं जग ईश्वराने झाकून टाक आणि त्याच्या नावाने ते आपण तू भोगत जा, दुसऱ्याच्या धनाविषयी अपेक्षा बाळगू नको. तसं सोपंच आहे पण प्रॅक्टिस करायला गेल्यानंतर कठीण आहे. आपण सगळे त्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, निदान ऐकून घेतल्यासारखं दाखवलं. तुमचे सगळ्यांचे आभार.